बागेवाडी ते भाऊ विरोबा हाके यांचा छप्परवजा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं साहित्य होतं सगळं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की या कुटुंबाला पुन्हा तितक्याच जोमाने, त्यांना 2 मुले आणि 1 मुलगा होता, तो देखील वारलेला आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोक्याचा डोंगर कोसळलेला आहे. जत तालुक्यामध्ये श्री संत बागडेव मानवमित्र संघटनेच्या वतीने गेले 2017 पासून ज्या ठिकाणी जळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो. त्याचबरोबर दानशूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे, त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने सगळं हाताने मदत करू. कारण मुलगी बघितली तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचित्र परिस्थिती आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नाही तर कर्तव्य म्हणून संसार साहित्याने रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो. ही माहिती पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला ये रुपड असतील, धनराज वाघमोडे साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली. गावचे सरपंचाने देखील माझी चर्चा केली. पण तालुक्यामध्ये अशा घटना जत तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडतात. प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जून म्हणजे ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात. ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत, छपराची घरं आहेत. हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे. माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वास्तव्य होण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्यांनी मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद. चांगलं काम आहे आणि आम्हाला सगळ्या हातात आणून परत घर उभारलं तुमचं बाबा, काळजी करू नका. हां होते सगळं, काय टेन्शन घ्यायचं नाही. हां रडत नाही, होते बरं होईल. पुन्हा घर तयार होते, काळजी करू नका, रडू नका. काही विचार करत नाही. आहे त्यामध्ये पोरं गट आहेत, पोरं असल्यास मुली